काल दिनांक 8 रोजी 8/12/2024 रोजी रात्री ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई चालू होती बनगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. ट्रॅफिकचे कर्मचारी आणि बनगार्डन पोलीस स्टेशनचे कर्मचारी अशी ही कारवाई रात्री 23 वाजल्यापासून 9/12/24 च्या 2 वाजेपर्यंत ही कारवाई ड्रंक अँड ड्राईव्हची चालू होती आणि गेल्या बऱ्याच दिवसापासून पुणे पोलीसमध्ये ही कारवाई चालू आहे. आणि त्यावेळेला जवळपास 1:25च्या दरम्यान एक गाडी आली. ही कारवाई ऍक्च्युली 3 टप्प्यात बॅरिकेटिंग करून केली जात होते. तर एका टप्प्यावरती ब्रीथ अनालिसिसनं चेकिंग चालू होतं. ही गाडी 1:25च्या दरम्यान आली. ती थांबली नाही. पहिला टप्पा झाला. दुसऱ्या टप्प्याला पण एक गाडी उभी होती, त्यालाही तिने धडक दिली. आणि तिसऱ्या टप्प्याला जे हे कर्मचारी उभे होते त्यांनी एलईडी लाईट दाखवून थांबवायचा प्रयत्न केला, परंतु न थांबता त्या गाडीनं बॅरिकेडसह तिथे उभ्या असलेल्या ज्या महिला कॉन्स्टेबल होत्या दीपमाला नायर यांच्यासह ती धडक देऊन गाडी पुढे गेली. याच्यामध्ये त्या बॅरिकेडसह जवळपास 50 ते 60 मीटर त्यांची फरफट झालेली आहे. त्या जखमी गंभीर झालेल्या आहेत, परंतु सध्या त्यांची स्थिती व्यवस्थित आहे. आम्ही स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिथं भेट दिलेली आहे रुबी हॉलला. त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ट्रीटमेंट प्रॉपर चालू आहे. त्याचबरोबर ह्या गाडीचं ट्रेस करणं चालू आहे. सीसीटीव्ही फुटेज वगैरे सगळे अनालाइज केले जात आहेत याच्यामध्ये. आणि BNS 110 नुसार याच्यावरती गंभीर गुन्हा दाखल करत आहोत आणि तात्काळ ह्याला उघडकीस आणून जी काही आहे ती पुढील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार केली जाईल.